लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अतिमूढते आणिले ब्रह्मभावा, नमस्कार माझा तया सद्गुरु ज्ञानदेवा. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनावणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा मुळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आज शुक्रवार आहे. देवीला अंबा मातेला वंदन करूया. सगळे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. पंढरीनाथांना, ज्ञानदेवांना आणि निवृत्तीनाथांना वंदन करूया. आणि आता आपण मुद्दाम ते परब्रह्मीचा ती जी ओवी आहे किंवा तो जो श्लोक आहे, प्रार्थना आहे, ती एवढ्यासाठी की आपल्याला परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी. जरी त्यांनी ज्ञानेश्वरीच्या टीकेबद्दल म्हटलेलं असलं तरी सगळेजण सांगतायत की अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरीपेक्षा सुद्धा समजून घ्यायला थोडा जड आहे किंवा त्याच्यात खरं ज्ञान आहे. आता पण मी आज वाचत होते सारखी, तेव्हा असं वाटतं की ज्ञानेश्वरीतले सुद्धा दृष्टांत म्हणजे तेच त्यांनी इकडे बरोबर चपखल वापरलेले आहेत. आता आपण जेव्हा शिकणार आहोत त्या दृष्टांताचा 2-3 राहिला आहे अभ्यास, तर तो करणार आहोत तेव्हा आपल्या लक्षात येईल. आणि व्यवहारातली रोजच्या जीवनातली सगळी उदाहरणं ते आपल्याला देतात. त्याच्यातून आपल्याला ह्या पूर्ण अनुभवाकडे किंवा ब्रह्मानुभवाकडे कसं जायचे ते मार्गदर्शन रोज मिळते. सुमिता ताई, पहिल्या ह्याच्यातलं एखादं सुरू करणार आहे का परत? करू का? हा, करा ना. करा. ते रोजच म्हणायला पाहिजे एकतरी, म्हणजे ती जसं अर्ध सोडणं चांगलं नाही वाटत ना. बरोबर. नाही पण काय जर सुरुवात वेळ कमी असतो. नाही, असू दे नाहीतरी सगळे जण, म्हणजे तुम्ही आधी पण आल्या सुरू करायला हरकत नाही, पण ठीक आहे, प्रार्थना झाल्यावर सुरू करा. चालेल. आणि पहिल्या प्रकरणातली शिवशक्ती समावेशन 45वी ओवी. हा, 24-44 पर्यंत झाल्या. हो ठीक आहे. 45वी आहे. ठीक आहे. ओवी अशी आहे की असो नामरूपाचा भेदशिरा, गिरीत एकार्थाचा उधिरा.
नमो तया शिवमोहरा ज्ञान देऊ म्हणे. हे असो नामरूपाचा वेदचिरा गिरीत एकार्थाचा उदिरा. नमो तया शिवमोहरा ज्ञान देऊ म्हणे. हे शिवशक्ती ही एकमेकात इतके एकरस झाले आहेत की असे वाटते त्यांनी द्वैताचा घास गिळून टाकला आहे. द्वैत पूर्णपणे संपले आहे. शक्तीने दिलेली शिवाला आकारात आणले किंवा त्याला आकार दिला. येथे भेद आहे तेथे ऐक्य सुद्धा आहे. जसे उदाहरण दिलंय, सावली आहे तिथे आकार आहे, तिथे सावली नाही तिथे आकार नाही. सावलीच नाही तर आकाराचा प्रश्नच येत नाही. म्हणजेच शिवशक्ती भेद तर गिळून टाकतात, पण त्याचबरोबर त्यांचे ऐक्य पण संपते. ताई, इथे एक माझा प्रश्न आहे, ऐक्य आणि अभेद हे एकच आहे का? हो, एकच आहे, एकच आहे. ते म्हणून मला कळलं नाही, तर तो शब्द पुन्हा वापरायचा नाही म्हणून त्यांनी तसं ऐक्य आणि अभेद म्हणलं. ओके, म्हणजे त्यांचे भेद आणि अभेद रूप संपून जाते. मग राहते काय, असा एक प्रश्न होता. म्हणजे मग फक्त ते हेच राहतं का त्यांचं? त्यांची एकरूपताच झाली ना. एकरूपताच राहते. मग स्वस्वरूपात लीन होतात का दोघंही? हो, म्हणजे स्वरूपात विलीन होतात. त्याच्यासाठी शिऱ्याचे उदाहरण दिलं होतं त्यांनी. याच्या व्यवहारातलं शिऱ्यात रवा आणि साखर असे दोन पदार्थ असतात. असे दोन पदार्थ असतात. त्याचप्रमाणे जगात नाम आणि रूप हा भेद आहे. बरोबर, श्रीकृष्ण. छान, बरोबर आहे. सगळा हा नामरूपाचाच पसारा आहे किंवा नामरूपाचाच खेळ आहे. आणि तो शिवशक्तीच्या रूपानं आपल्याला ज्ञानदेवांनी व्यक्त केलेला आहे किंवा सांगितलेलं आहे की हे मिथुन किंवा ही जोडी सगळीकडे बघा. आता प्रकृती पुरुष असंही म्हणलं आहे, शिवशक्ती म्हटलेलं आहे. ही सगळ्या या जोड्या म्हणजे सगळं एकच आहे. आपल्याला वाटताना ते दोन वेगळे आहेत असं वाटतं किंवा चित्र तशी रेखाटली जातात. अर्धनारी नटेश्वर. अगदी मला आठवतं की ज्या वेळेला नाट्याचं हे असायचं शिबिर म्हणा हे ते, तर त्या नटेश्वराची मूर्ती असते आणि ती अशीच असते, अर्धनारी नटेश्वर. पण खरा तो दोन्ही मिळून एकच आहे, एवढाच फक्त आपल्या डोक्यामध्ये आता भाव ठेवायचा आहे. आणि आत्ताही आपला जो विषय चाललेला आहे तोच चाललेला आहे. कालच्या ओवीबद्दल कोणी काल नव्हती ओवी झाली, परवाच्या एखाद्या ओवीबद्दल कोणी बोलणार आहे तुमच्यापैकी? कारण ती उदाहरणं छान होती, म्हणजे उदाहरणातून आपल्याला समजलेलं आहे 7वा आणि 8वा. नाहीतर मग मी आज आता 9व्याला सुरुवात करणार आहे. सगळ्यांनी थोडंसं ठेवत जा लक्ष की आपण घेतलेली पुन्हा जी उजळणी आहे ती आपल्या डोक्यात चांगली बसते. दिव्याचं उदाहरण दिलेलं होतं 7व्यामध्ये. दशाही ते निमालिया येणे जे उवाया ते केवळ नाशावया दीपाचे परी. ते उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनातलं होतं आणि प्रत्येकाने छान असं पटवून दिलं होतं. कोणी पणती म्हणलं, कोणी समई म्हणलं, कोणी कुठलाही दिवा म्हटलं, आपला जो तेलाचा दिवा असतो तो. तर त्याच्यामधली वात जेव्हा संपते, तेल संपतं, वात संपते, पण संपायला आल्यानंतर त्याचा मोठा उजेड होतो, प्रकाश होतो. तसंच हे जे अज्ञान आहे ते सुद्धा संपता एकदम ज्ञानाचा प्रकाश मोठा पडतो आणि ज्ञानसुद्धा तद्रूप होऊन जातं किंवा विलीन होऊन जातं. आणि दुसरं जे उदाहरण दिलेलं होतं 8व्यामध्ये, उठणे की पडणे कुचभाराचे कोण जाणे, फाकणे की सुकणे जाऊळाचे. 2 उदाहरणं होती त्याच्यामध्ये. वरच्या ह्याच्यात एकच होतं, दिव्याचंच उदाहरण होतं. आता कुचभार ह्याचे 2 अर्थ सांगितले होते. कुचभार म्हणजे एक स्तनभार सांगितला होता किंवा केसांचा भार, केसांचा आपला जो पूर्ण हे असतो तो. तर दोन्हीपैकी कुठलाही अर्थ घ्या, पण ते पडताना किंवा उठताना किंवा पडताना आपल्याला काहीही जाणीव होत नाही, काही फरक कळत नाही त्या स्त्रीला, कुठलाच फरक. मग वेगवेगळ्या वयातल्या किंवा वेगवेगळ्या स्वरूपातल्या अशा स्त्रियांबद्दल तिथं ते वर्णन होतं की अगदी तरुणी असेल, नवीन लग्न झालेली असेल, किंवा काहींनी आपल्या खंदारकरांनी बालविधवेचे उदाहरण दिलेलं आहे की तीसुद्धा वयानं लहान असते हो. आणि त्यामुळं तिच्या मनामध्ये सुद्धा ह्या
प्रेमभावना किंवा शृंगार रस हा निर्माण होत असतो, त्यावेळेला हे कुचभाराचं उठणं आणि खाली पडणं हे व्यक्त होत असतं, पण ते कुणालाही कळत नाही. तिला त्याचा स्वतःला फक्त अनुभव येत असेल. हे किंवा मग केस बघा, मी ते सांगितलं होतं की केसाचा हा जो आपला संभार असतो हा सतत इतके नाजूक असतात केस की ते उडतात बसतात, उडतात बसतात, हे आपल्याला सुद्धा काही वेळेला कळत नाही. आणि पुढचं उदाहरण त्यांनी जाईच्या फुलाचं दिलं होतं, त्याच्यावरून आपण कितीतरी उदाहरणं इतरही घेतलेली होती. पण जाईचं फूल अत्यंत नाजूक असतं आणि त्याचा जो कळ्यांचा भार असतो सगळा, रात्री संध्याकाळच्या वेळेला त्या कळ्या छान डवरलेल्या असतात आणि थोड्या वेळाने जसे जशी अंधार पडायला लागतो तसं त्या उमलायला लागतात. पहाटेच्या वेळेला ते छान पूर्ण उमललेले असतात. अगदी तुम्ही अर्ली इन द मॉर्निंग म्हणतात तसं अगदी पहाटेची सुद्धा सुरुवातीची वेळ 4च्या सुमारला 5च्या सुमारला पाहिलं ना, तर रात्रीच्या कळ्यांनी भरलेलं वेल हा सकाळी सगळा पूर्ण फुलांनी भरलेला असतो. छान टपोरी झालेली असतात. आणि जरा तुम्ही तासभर इकडं तिकडं काम करून या आणि पुन्हा बघा, आपण म्हणू की जरा 7 वाजता फुलं तोडू बाबा, तर लगेच ती सुकायला लागलेली असतात, कोमेजायला लागलेली असतात. तसं हे ज्ञान आणि अज्ञानाची सुद्धा गंमत आहे असं सांगतायत. आता 9व्यामध्ये प्रत्येकाने असं ठरवा की मी 2 शब्द तरी बोलीन, जे काही उदाहरण आहे निदान एवढं सांगेन की याच्यामध्ये हे उदाहरण सांगितलेलं होतं, नाही जरी स्पष्टीकरण करता आलं तरी चालेल. आता सुमिताताईंनी कसं पहिलं प्रकरण घेतलेलं आहे, लावून धरलेलं आहे, 45पर्यंत आलेलं आहे. तसं प्रत्येकानं कालची फक्त आज म्हणजे मग आपल्या लक्षात येतं. तर कालची नव्हती, परवाची होती. आता 9वी ओवी बघा, 9वी ओवी सुद्धा इतकी सुंदर सांगितलेली आहे ज्ञानदेवानी. तरंगाचे रूपा येणे तयाची नाव निमणे, काविजूचे उदय जणे तोची असतू. अक्षरशः 1 मिनिटात समजल अशी ही ओवी आहे, पण आपण जरा ती अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान अज्ञानाशी तिचं नातं जोडायचं. तरंगाचे रूपा येणे तयाची नाम निमणे, काविजूचे उदय जणे तोची असतू. आता तरंग सगळ्यांना माहिती आहे. तरंगाचे रूपा येणे, तरंगाचं रूप प्राप्त होतं. कधी होतो प्राप्त? आपण भरती वगैरे येते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की समुद्रातल्या लाटा असतील, अगदी साध्या साध्या छोट्या सरोवरातल्या तळ्यातल्या नदीच्या, यासुद्धा आपल्याला तरंगांची माहिती आहे किंवा अनुभव असतो. तर हा जो तरंग असतो त्याचं काय म्हटलेलं आहे त्यांनी? रूपा येणे, म्हणजे ते रूपाला येतात, म्हणजेच त्याचा अनुभव येतो, ते दिसू लागतात. तयाची नाव निमणे, जेव्हा तरंग उठतो, ती लाट उठते, त्याच क्षणी निमणे म्हणजे ती शांत होते किंवा नष्ट होते. म्हणजे जशी ती दिसते, दिसायला लागते, तेवढ्यातच ती निमते म्हणजे शांत होते. तयाची नाव निमणे म्हणजे त्याचं रूप आधी सांगितलं आणि आता नाव सांगतात. रूपामध्ये तरंगाचं रूप दिसते आणि तो तरंग संपताच त्याला फक्त तरंग आत्ता उठलेला होता एवढं नाव फक्त उरतं, तरंग उरत नाही, म्हणजे तरंग संपून गेलेला असतो. आता मागच्याही वेळेला हे तरंगाचं जेव्हा आलं होतं तेव्हा मी सांगत होते तुम्हाला की प्रत्येकजण खास, सुमिताताई गोव्याला आहेत, गोव्याला आता तर नुसती बघा डिसेंबरमध्ये खच गर्दी होईल. डिसेंबर सगळा ख्रिसमसचा काळ, आणि इतके मुलं मुली सगळे मोठे पूर्ण घरं कुटुंब तिथं जात असतात. का तर त्या समुद्राच्या तरंगाची आणि लाटांची काय म्हणू आपण लयलूट करायला किंवा त्याचा आनंद घ्यायला जातात. पण ही लाट किती क्षणिक असते. तसंच आपले हे अज्ञानसुद्धा तसं क्षणिकच आहे. का विजूचे उदय जणे, आणि दुसरी उदाहरण दिलेलं तेही तसंच आहे. विजू म्हणजे वीज आणि उदय जणे म्हणजे उगवणे किंवा निर्माण होणे. का विजूचे उदय जणे तोची असतू.
आपण लहानपणापासून ती वीज पाहत असतो बघा. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा वीज चकाकते म्हणतात, तर ती चकाकते त्याच्या अगोदर आणि नंतर तिचा गडगडाट म्हणतात तो तसा आवाज येतो. पण आवाजाच्या वेळेला ती वीज दिसते का पुन्हा आपल्याला? नाही दिसत. याचाच अर्थ काय होतो की ती निर्माण झाली रे झाली, त्या ठिकाणी प्रत्यक्ष आली रे आली आकाशामध्ये उदयाला म्हणू, किंवा तिचा जन्म झाला रे झाला, की तिचा जन्म हाच नाश असतो. म्हणजे जन्म हीच तिच्या नाशाची खूण असते. आपण बघा बोलवतो काही जणांना. मला आठवतं लहानपणी आम्ही अंगणात जायचो आणि मग आपल्याला पाहायला पहिल्यांदा मिळाली, पण लोक म्हणायचे नाही हा रस्त्यावर जाऊ नका, कारण ती वीज कधी कधी अंगावर पडण्याची भीती पण असते. पण आपण सगळ्यांना बोलवणार, अरे ताई ये, दादा ये, आई ये, भाऊ ये, म्हणजे सगळ्यांना बोलवायला. आत्तासुद्धा मुलं ओरडतच असतात बघा, आजी या 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 या, बघा केवढी वीज कडाडते. पण आपण जाईपर्यंत ती वीज संपलेली असते, शांत झालेली असते, नष्ट झालेली असते, तिचं काहीही अस्तित्व उरत नाही. ही दोन्ही उदाहरणं ज्ञानदेवांनी कशी छान आपल्याला पटवून दिलेली आहेत. दोन्हींचाही म्हणजे त्या तरंगाचाही नावनिशाणाही राहत नाही आणि विजेचा सुद्धा नावनिशाणाही राहत नाही. म्हणजे नावही राहत नाही आणि रूपही राहत नाही. तसाच हा ज्ञान आणि अज्ञानाचा खेळ असतो. आणि तो असा रंगतो की तिथेच चटकन तो निमूनही जातो. म्हणजे अज्ञान संपता संपता ज्ञान उगवतं. त्या पहिल्या कालच्या 2 ओव्यांचा संदर्भ घेतला तर ज्ञानाचा प्रकाश पडतो रे पडतो, मोठा झगमगाट होतो रे होतो, आणि ते ज्ञानही तिथे लयाला जातं, असं काल आपण पाहिलेलं होतं. किंवा ज्ञान आणि अज्ञान संपलं कधी आणि ज्ञान उगवलं कधी, उदयाला कधी आलं, किंवा ज्ञान उदयाला आलं कधी आणि ते संपलं कधी, हेही आपल्याला त्या कुचभारासारखं किंवा जाईच्या फुलांसारखं काहीच कळत नाही. आत्ता सांगितलं तसं तरंग उमटले काय किंवा निर्माण झाले काय आणि तरंग संपले काय, हे कधी सुरू झालं कधी संपलं हेही आपल्याला कळत नाही. तसंच विजेप्रमाणेच सुद्धा एक ज्ञान आणि अज्ञान आहे. आता प्रत्येकजण काय म्हणतात ते थोडंसं समजून घेऊया आपण. आता अर्थशब्द कळले असतील. निमणे म्हणजे नाश होणं, उदयजणे म्हणजे उदय पावणे. आता त्याचा थोडा अन्वय समजून घ्या त्या ओवीचा. तरंगाचे रूपा येणे ते तसंच आहे. तयाची नाम निमणे, यात काही वेगळं शब्द इकडच्या इकडं करायची गरज नाही आहे. का विजूचे उदयजणे तोची असतू, सरळ तसाच त्याचा अन्वय आहे. म्हणजे ज्या क्रमानं शब्दांची रचना आहे तशी आपल्याला बरोबर अर्थासाठी समजते. अन्वय कशासाठी लावायचा असतो? संस्कृतमध्ये शक्यतो काय असतो, कधी कधी समर्थांचे पण बघा मनाचे श्लोक वगैरे, कधी कधी एखादा शब्द शेवटी टाकलेला असतो, मध्येच असतो आणि त्याचा कुठल्या तरी पहिल्या ओळीशी संबंध असतो, म्हणून त्याला अन्वय म्हणजे जोडणे, योग्य शब्द योग्य ठिकाणी जोडणे. आता इथं सांगितलं याच्यात काय अन्वयात फरक नाही आहे. मग आता ही पाण्यासह लाट जी उठलेली असते, दिसते न दिसते तोच ती नाहीशी होते, किंवा विजेचा उदय आणि अस्त हा बरोबरच होत असतो, असं जोग महाराजसुद्धा सांगतात. त्यात काहीच फरक नाही, फक्त सांगण्याची थोडीशी पद्धत वेगळी. आता गुलाबराव महाराज काल जे म्हणलं होतं की कच्चभार त्यांनी अर्थ घेतला होता, तो शब्द त्यांनी कच्चभार घेतला होता. तर तसं इथं काही फरक नाही. इथं सगळे शब्द दोघांचेही सारखेच आहेत. त्यांचं म्हणणं सुद्धा तेच आहे की तरंगाचं उठणं आणि निमणं म्हणजे शांत होणं. पण तो शब्द छान वाटतोय. आपण सुद्धा असा व्यवहारात निमणे वगैरे आता वापर करायला हरकत नाही, नाही का. उदयजणे म्हणजे जरा म्हणतील काय हे कुठली भाषा आली आहे, सांगायचं ज्ञानेश्वरांच्या काळातली आम्ही आता वापरतोय. तर हे उठणं आणि निमणं हे एकामागून एक लगेच होत असतं, ज्याला आपण विदिन सेकंड म्हणतो, क्षण. पण सेकंडपेक्षा सुद्धा बघा क्षण हा शब्द, किंवा आपण काय म्हणतो बरं, निमिषार्ध, निमिष. तर हा जो क्षण आहे, हा क्षण कसा असतो,
डोळ्याचं पातळ लवणं आणि उघडणं याला 2 क्रिया असतात. तर त्यातली अर्धी क्रिया म्हणजे तो क्षण आहे. आणि तेवढ्या क्षणात हे सगळं होत असतं. म्हणजे तितक्या फास्ट सगळं होत असतं. आणि एकामागून एक या दोन्ही घटना इतक्या पटकन होतात की काय म्हणजे कुणाला दाखवायचं झालं, सांभाळायचं झालं तर तोपर्यंत ते उरतच नाही. आता पुरुषोत्तम देशपांडे म्हणून आहेत, मी जे म्हणलं फार सुंदर मोठं त्यांनी त्याच्यावरचं इतकं वक्तव्य केलेलं आहे. पण त्यांनी सोपा अर्थ सांगताना हेच म्हणलेलं आहे की जलावरील तरंग रूपाला येतो, आपल्याला नामरूपाच्या भाषेत बोलायचं झालं तर, आणि तोच त्याचं ते रूपाला येणं हे लोप पावतं, विलोपून जातं. तसंच विजेचं चमकणं हेच तिचं म्हणजे अंतर्धान पावणं किंवा संपणं असं होत असतं, अस्तंगत होत असते. जसं आपण सूर्य अस्ताला गेलो म्हणतो तसं त्यांनी वीज अस्तंगत होते असा शब्द वापरलेला आहे. आणि आपल्या खंदारकरांनी तर असंच म्हटलेलं आहे की लाट आकाराला येणं आणि त्याचंच नाव लाटेचा नाश होणं त्यांनी एका वाक्यात सांगून टाकलेलं. म्हणजे आकाराला येते तोच तिचा नाश होतो. म्हणजे नावही राहत नाही आणि रूपही राहत नाही. नामारूपाला पण म्हणतो ना, नावारूपाला आले. आता तो वाक्प्रचार का पडला हे आता मला या तत्त्वज्ञानातनं कळायला लागेल की एखादी व्यक्ती नावारूपाला आली म्हणजे त्यांचं नावही राहिलं, त्यांचं रूपही आपल्या डोळ्यापुढं राहतं. आपले जे सगळे स्वातंत्र्य सैनिक असतील, सगळे जे पूर्वीचे सम्राट आहेत, शिवाजी महाराज, असे जे ठराविक ज्या व्यक्ती आहेत की त्यांची आपल्या डोळ्यापुढं नावही राहतं आणि त्यांचं रूपही राहतं. पण तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं नाव आणि रूप काही राहायलाच नको आहे. ते सगळं त्याच्या पलीकडं, त्या विश्वाच्या पलीकडं जायचं. आणि साखरे महाराज पण म्हणतात की तरंग उत्पन्न होणं तोच त्याचा नाश, किंवा अत्युत्तम दृष्टांत म्हणले त्यांनी बरं का. साखरे महाराज म्हणतात अत्युत्तम दृष्टांत आहे कुठला, विजेचा, की वीज उत्पन्न होणं तोच तिचा नाश. म्हणजे किती आपण म्हणतो ना, काही जण बघा जन्माला आलेली मुलं काही काळ फक्त असतात बघा, काही तास. अगदी मी अनुभवलेली आहेत आमच्या आपल्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये म्हणा, सगळीच नाती असतात, मित्रमंडळी असतं, कुटुंबातली असतात. इतकी गोरीपान गोंडस बाळं हसणारी, अगदी क्षणभर त्यांचं तो मुखाचं दर्शन घेईपर्यंत काही तासात त्यांना शांत. आता तो त्यांचा तास आपल्याला आपल्या दृष्टीने तास, पण त्यांच्या जीवनातला तो किती काळ हो. या विजेसारखा आणि या तरंगासारखाच असतो की अजून कुठे त्यांना हे जगाचे डोळे उघडून पाहायचेत, त्याच्यातच त्यांचे डोळे मिटले जातात. तर हे सगळं काय म्हणू आपण, क्षणभंगूर जीवन आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळं आपल्याला पटवून देते. आता गीर्वाण अमृतानुभवामध्ये काय म्हणतात बघा, उत्पत्तिर्या तरंगस्य, कळेल तुम्हाला, संस्कृतही कळायला लागले आता. उत्पत्तिर्या तरंगस्य सैव नाशाभिधा भवेत, सैव नाशाभिधा भवेत. विद्युतो हृदयो यस्तु, विद्युतो हृदयो यस्तु सैवस्तो न संशया, सैवस्तो न संशयः. एक एक शब्द बघा आता. उत्पत्ती ही या तरंगस्य, या म्हणजे जी, उत्पत्ती म्हणजे निर्मिती, कुणाची, तरंगस्य, तरंगाची जी निर्मिती होते, उत्पत्ती होते, सा एव नाशाभिधा भवेत, तीच नाश या नावानं प्रगट होईल, किंवा नाश हे नाव तिला देता येईल. म्हणजे उत्पत्तीबरोबरच नाश होतो तरंगाचा, लाटेचा. आणि विद्युतो हृदय, तिथं ही आणि उदय असे 2 शब्द आहेत. ही म्हणजे कारण, विद्युत म्हणजे वीज, उदय म्हणजे तिचा उदय. यस्तु म्हणजे जो उदय होतो, यहातू, यस्तु म्हणजे यहातू, यहातू विद्युत उदय, जो विद्युतचा विजेचा उदय असतो, सैव अस्तः न संशय, तोच तिचा अस्त असतो, यात संशय नाही, यात संशयच नसतो.
आता अभंगामध्ये काय म्हणतात बघा. नातरी तरंग होऊनी निर्माण, नातरी तरंग होऊनी निर्माण, कळेना निमोन जाती केव्हा, कळेना निमोन जाती केव्हा, किंवा किंवा जैसी वीज किंवा जैसी वीज नभी लखलटोन, नभी लखलखोन, नातर किंवा जैसी वीज नभी लखलखोन, केव्हा होईलीन कळे ना ते. स्वरूपानंदांनी सुद्धा छान शब्द वापरले. लखलखणं, वीज लखलखते आपण म्हणतो बघा, किंवा चांदण्या चमचमतात, ही जी आपल्याकडची एक मराठी भाषा आहे ना, ती जास्त त्यांनी स्वीकारलेली. तर नभी लखलखोन, जशी वीज नुसती आकाशामध्ये लखलखते, केव्हा होई लीन कळे ना ते. आणि ती कधी लीन होते तेच कळत नाही. तिला लीन व्हायला आपण जो क्षण शब्द वापरला तेवढासुद्धा वेळ लागत नाही. त्याच्या काही कमी प्रमाणातच, कमी वेळातच ती लीनही होते. आणि डॉक्टर वि. कुलकर्णी ते असं म्हणतात की पाण्यावरच्या तरंगाला आकार येतो. ती लाटेचा जो एक मोठी लहान असे सगळे आकार येतात, पण येतो न येतो तोच तो खालीही बसो. आपण तो आली आली लाट एखाद्याला दाखवतो, बघ ती केवढी मोठी लाट आली म्हणेच तर ती जिरून जाते. आणि विजेचा सुद्धा उदय होतो न होतो तोच तिचा अस्त त्याच क्षणी होतो. मानसीताई त्या म्हणतात की पाण्यावरील तरंग आकाराला येताच निराकारात विलीन होतात. आकाराचा निराकार कधी होतो कळलंच नाही. फार सुंदर शब्द वापरलेला आहे त्यांनी. म्हणजे रूपाला येताच त्याचं जे नाव आहे ते गमवतात. आपण नाही का नुसतं तरंग हा शब्द म्हणेपर्यंतच, नाव ओठावर येईपर्यंतच त्याचा आकार सगळा मिटून गेलेला असतो. तसंच आकाशात विजेचा जेव्हा उदय होतो, ती उदय पावते, चमकते आणि त्या क्षणीच अस्तंगत होते. आता खरं म्हणजे ही वाक्य तोंडपाठ होतील इतक्या जणांचं सांगितल्यावर काहीच या दृष्टांतामध्ये कठीण नाही, काठिण्य नाही, काही नाही. चंचला असे विजेला म्हणलं जातं बरं का. एक मराठीतला शब्द किंवा संस्कृतमधला शब्द तुम्हाला माहिती नसेल तर सांगते. चंचला, ती इतकी चंचल असते की येईपर्यंतच निघून जाते. किंवा चपला असा एक शब्द आहे संस्कृतमध्ये, चपला, म्हणजे जी अत्यंत चपळ असते. विजे म्हणून आपण म्हणतो ना, विजेसारखी सर्कन आली अगदी कर्कन निघून गेली. म्हणजे विजे इतकं चंचल किंवा इतकं चापल्य किंवा ज्याला आपण वेग, हा दुसऱ्या कोणाकडंच नाही. आणि असंच आपलं जीवन पण आहे, असंच आपलं ज्ञान पण आहे, असंच आपलं अज्ञान पण आहे. अज्ञान जरा जास्त काळ असतं, विजे इतकं नसतं, पण जे ज्ञान होतं ते त्या विजेसारखं चमकून जातं फक्त. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान सापेक्ष असं हे अज्ञान असतं, किंवा अज्ञान सापेक्ष असं हे ज्ञान असतं. आणि या दोघातल्या सीमारेषा ह्या जरा अस्पष्ट असतात. कुठं अज्ञान संपतं, कुठं ज्ञान सुरू होतं, असं काही सांगता येतं का? तारीख, वार, नक्षत्र, वेळ आपण बाकीचं सांगू शकतो. 1900 अमक्या साली माझा विवाह झाला, या तारखेला झाला, इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी झाला, ती एक वेळ सांगायला असते. पण हे असं उगवणं आणि निमणं हे कोणालाच सांगता येणार नाही. त्या क्षणी त्याला तारीख, वार, नक्षत्र बोलेपर्यंतसुद्धा ते संपून गेलेलं असतं. म्हणून हा सगळा ज्ञान अज्ञानाचा खेळसुद्धा असाच आहे. शेवटी आपल्याला निष्कर्ष काय आहे, सिद्धांत काय सांगायचं आहे ज्ञानदेवांना, की ज्ञान अज्ञान प्रकरण चाललेलं आहे, त्याचं स्वरूप पाहतो होतं. आणि हा ज्ञान अज्ञानाचा सुद्धा खेळ आहे. शिवणापाणीचा खेळ म्हणतात तसं, हाक मारेपर्यंत इकडून इकडं लगेच जातात मुलं, पटापट पळत असतात. तसा हा क्षणभंगूर आहे. आणि त्यासाठी हे 2 दृष्टांत ज्ञानदेवांनी या ओवीमध्ये फार सुंदर असे दिलेले आहेत.
आता ते दृष्टांत समजलेत. पुन्हा काही मला असं वाटतं सांगायची गरज नाही. कोणता आवडला जास्त दृष्टांत सगळ्यांना सांगा बरं. तरंगाचा. बर. आणि कुणाला? दोन्ही चांगलेच आहे पण दोन्ही पण छान आहेत. दोन्ही छान आहेत ना. हां. छान आहेत दोघे. आणि परवाचे जे 2 होते ते त्यातला कुठला आठवतोय का? जाईच्या फुलांचा खूप छान आहे. जाईच्या फुलांचा. हां, बरोबर. जाईच्या फुलाचा आपण थोडं बारीक निरीक्षण केल्यानंतरच तो कळतो. खरंय. आणि तो क्षणभंगूर पण आपल्याला त्याचं निरीक्षण करावं लागतं तेव्हा तो कळतं. त्याच्यामुळे जाईच्या फुलांचं खूपच सुंदर आहे. खरंय, बरोबर आहे. तेलाची वात. हां, तेलाची वात सुद्धा असंच आहे ना, की आपण किती असं अगदी छान समई भरून ठेवतो आणि आपण पाहत असतो. नवरात्रात जास्त काळजी घेतली जाते की नाही, तेव्हा ती वात अगदी आपल्याला अखंड ठेवायची असते. मग ती मोठी झाली, मुलांना आपण सांगतो, कधी कधी लहान मुलांना सांगतो, बघ रे दिवा दिसतोय का, की लगेच तो सांगत येतो, अगं आजी ती मोठी झाली वात. म्हणजे आपल्याला कळतं की ती आता तेलानं भरली पाहिजे, समईत तेल भरलं पाहिजे, नाही का. ते अशा छोट्या छोट्या पण हे 4ही दृष्टांत फार सुंदर दिलेले आहेत. आता त्याच्यावरून आपल्याला जे अनुमान किंवा जे हे सांगायचे त्यांना ते सांगणारी पुढची ओवी आहे ती बघूया आपण आता. मला असं वाटतं ह्या समजले असतील आता 4ही दृष्टांत, 4ही ओव्या सगळ्यांना समजले. पण हे सगळं आपण बघतो पण ह्या दृष्टीने कधी त्याच्याकडे बघितलं नाहीये. त्याने एक्सप्लेन केलाय. बरोबर. असं मला तरंग म्हणा, दिव्याची वात, फुलांचं, पण त्याच्या मागे एवढं ज्ञान आहे, एवढं तत्वज्ञान साठलेलं आहे, आपण कधीच नाही पाहिलं. बरोबर. माझ्याकडे आता कळालं. खरंय. म्हणजेच आपल्याला अनुभव घेण्याचं आता ज्ञान मिळालं. इतके वर्ष पाहत होतो. आता बघितलं की आता त्या दृष्टीने बघणार आहे. आता बरोबर. लाज आधी गेली, आधी गेली, हा दृष्टिकोन नव्हता. माऊलींनी दिला तो. खरंय. माऊलींनी सगळीच दृष्टी आपल्याला द्यायचं ठरवलेलं आहे आणि आपल्याला अनुभव द्यायचं ठरवले. आजपर्यंत घेतलेले अनुभव सुद्धा आपण आता तशा अर्थी नव्यानं घेणार आहोत. नव्यानं सगळं अनुभवतोय असं वाटायला लागलं, हो की नाही. नक्कीच. चल आपण त्यांना अगदी साष्टांग साष्टांग दंडवत किंवा नमस्कार करायला पाहिजे. वय वर्ष 16 ते 21 मध्ये लिहिली एवढी मोठी ज्ञानेश्वरी आणि एवढा ग्रंथ भांडार लिहिलेला आहे. आणि त्याच्यातनं केवढं त्यांनी तत्वज्ञान, केवढं व्यवहारातलं अनुभवातलं ज्ञान दिलेलं आहे. खरंच. काय म्हणाल्या? हो ना. चला आता घेऊया पुढची ओवी. तैसे पिऊनी अज्ञान. आणि शब्द तर किती सुंदर वापरतात बघा. तैसे पिऊनी अज्ञान. बघा, पिऊन टाकायचे अज्ञान. तैसे पिऊनी अज्ञान तववरी वाढे ज्ञान. तववरी वाढे ज्ञान. जव आपुले निधन. जव आपुले निधन निशेष साधे. जव आपुले निधन निशेष साधे. पुन्हा बघा. तैसे पिऊनी अज्ञान. खरं माझ्याबरोबर म्हणत जा तुम्ही. आपल्याजवळ जिथे बसलेले असतात तिथं या म्हणायच्या ओव्या. तैसे पिऊनी अज्ञान. तैसे पिऊनी अज्ञान तववरी वाढे ज्ञान. तववरी वाढे ज्ञान. जवा आपुले निधन. जवा आपुले निधन निशेष साधे. आता जव तव हे शब्द किती त्यांना आवडतात. जव म्हणजे जेव्हा किंवा तेव्हा आणि तव म्हणजे तेव्हा. तैसे म्हणजे त्याप्रमाणे. तैसे पिऊन ही अज्ञान. अज्ञान काय करायचे? प्राशन करायचे, पिऊन घ्यायचे. त्याप्रमाणे अज्ञान पिऊन टाकायचं. जव म्हणजे जोपर्यंत, जेव्हा. आपुले निधान. निधन. आपलं निधनच होते म्हणजे या अज्ञानाचं
निधन होऊन जाते. निधन निशेष साचे साधे, निशेष काहीही उरणार नाही आहे. आत्ता आपण म्हणलं नावारूपाला आले वगैरे जे शब्द मी वापरले ते काही काळ आहेत बघा. सगळ्या 100% लोकांना हे कोणी आठवत नाहीत. मी, माझा संसार, माझं सगळं. भगवंत तर म्हणतायत की माझी काही आठवण येतच नाही कुठल्याच क्षणाला. खरीच तशी वस्तुस्थिती. ठरवतो आपण पहाटे इतके ते इतके आपण नामजप करू, नंतर अमकं वाचन करू, नंतर अमकी स्तोत्र म्हणू, नंतर अगदी मला तर अगदी दरवर्षी वाटतं की एक गुढीपाडवा आला की आणि आता 1 जानेवारी आली की असं मस्त टाईमटेबल करावं की इतक्या ते इतक्या, जशी शाळेमध्ये असतं टाईमटेबल तसं कॉलेजमध्ये. पण आता प्रत्यक्षात ते तुम्ही वयवर्ष आपलं जे असेल ते किती वेळा पाळलं. जेव्हा आधी नोकऱ्या होत्या किंवा जास्त आपण बंधनात होतो तेव्हाही जमलं नाही. पण आतासुद्धा तुम्ही किती वेळ ते पाळू शकता? नाही पाळू शकत. म्हणून तैसे पिऊनी अज्ञान, हे अज्ञान आपण सगळं कधीतरी हे पिऊन टाकलं पाहिजे, संपवलं पाहिजे. तववरी वाढे ज्ञान, तरच तववरी म्हणजे त्याच वेळी ज्ञान वाढणार आहे. रोज रोज 30 पुनरावृत्ती होतीये, पण त्याच्यातनं कधी सुधारणा होतीये का एवढं पाहिजे. हळूहळू व्हायला लागलेली आहे, सुधारणा झालेली आहे. पण तववरी वाढे ज्ञान, त्यावेळेला ज्ञान वाढणार जेव्हा अज्ञान पूर्ण मिटेल. आता सकाळी सांगितलं तसं सद्विचार म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व मानणं. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात क्षणभर का विना, छोटासा का विना दुर्विचार येतोच, दुष्ट विचार येतोच. म्हणजे आपण चांगल्यांना चांगलं म्हणतोय, पण दुष्ट मनुष्याबद्दल आपल्याला तेवढं प्रेम निर्माण होणं, त्याच्या ठिकाणी पण परमात्म्याची जाणीव होणं, हे ज्या दिवशी घडलं, म्हणजे ह्या जगात आता मला कोणीही शत्रू नाही. आता ते दादा सांगत होते ते मला फार आवडलं की संतांचं हे वैशिष्ट्य असतं, त्यांना कुणी शत्रूही नाही, त्यांना कुणी मित्रही नाही. आपणच भगवद्गीतेत शिकलो, समशत्रौचे मित्रेच, समान मानले पाहिजेत. सामान्य भक्तासाठी बहुतेक ते सांगितलेले, पण संतांना याची गरजच नाही. तसंच ज्या वेळेला हे अज्ञान संपेल त्यावेळेला ज्ञानाचा प्रकाश पडेल. तववरी वाढे ज्ञान, हळूहळू वाढतं. एकदम सगळं 100% वाढतंय का हो? नाही. आपण म्हणू आता की आत्तापर्यंत आम्ही आमच्या आयुष्यात काही होत्या, काही व्यक्ती अशा होत्या किंवा काही मित्र असतील, काही शेजारी असतील किंवा दूरचे लोक असतील किंवा त्यांच्यामुळे आपल्याला त्रास झालेला असतो, तर ते डोक्यात आपण त्याचं घर करून राहिलेलं असतं. पण आता ठरवलं की आता आमच्या दृष्टीनं सगळे शत्रू पितृ काढून टाकायचे, डोक्यात कोणीच ठेवायचे नाही. अज्ञान म्हणजे काय? हेच ना, एखाद्याबद्दलची वाईट भावना, दुष्ट विचार, तर ते सगळं निघून जायला पाहिजे. जेव्हा आपले निधन निशेष साधे, हे अज्ञानाचं निधन पूर्ण व्हायला पाहिजे. निशेष अजिबात उरलं नाही पाहिजे. असं विचारतात बघा, वेगवेगळी शिबिरं घेतात, वेगवेगळे कॅम्प घेतात, त्याच्यातून नंतर टेस्ट घेतात किंवा प्रश्नावली भरून घेतात. आणि मग तुमचे आत्तापर्यंत ह्या शिबिरामध्ये किती मित्र झाले, किती मैत्रिणी झाल्या, किंवा तुम्हाला न आवडणारी व्यक्ती कोण, आम्ही त्याचं नाव काही सांगणार नाही, फक्त लिहून द्या. मग असे काहीतरी टक्के राहतातच ना, मुलं असतील किंवा अगदी मोठे साधक जरी असले तरी सुद्धा. म्हणून निशेष या शब्दाला जास्त महत्त्व आहे. काहीच उरलं नाही पाहिजे. मनामध्ये कुणाबद्दलही किंतु राहायला नाही पाहिजे. कुठल्याही प्रकारचं अज्ञान राहता कामा नये. मला ते आम्ही जे म्हणतो स्तोत्र, ते फार कैवल्याष्टक, फार ते आवडतं. आणि त्यांनी त्या एका शब्दात सांगितले, जे ज्ञानदेवही सगळीकडे सांगतात. हा ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. आ म्हणजे पासून, ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेवापासून, आ ब्रह्म, आणि स्तंभपर्यंत म्हणजे छोट्याशा काडीपर्यंत. सर्वं मायामयं जगत. आपल्याला वाटतं की ब्रह्मदेव एवढी सृष्टी निर्माण करणारा म्हणजे तो श्रेष्ठ आहे, तशा अर्थानं श्रेष्ठ आहे, पण तो त्यालाही नष्ट व्हावं लागतं.
म्हणून सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. त्यांनी फार छान सांगितलं की हरीचं नाम फक्त सत्य आहे आणि हरीचं नाम सत्य म्हणजे हरिसत्य आहे. तर त्याचं नाव घेतलं तरी त्याचा आपल्याला सारखा अनुभव येत असतो, त्याची काय म्हणू आपण प्रचिती येत असते. मला एकदम आठवण आणि झाली. हा श्लोक ग्रुपवरती टाका. हो टाकीन ना. हा श्लोक ग्रुपवरती हो टाका. हो सगळं स्तोत्र सुद्धा म्हणून टाकीन. खूप छान आहेत. चालेल. हां धन्यवाद ताई. त्याच्या अजून एखादी ओळ म्हणते बघा. मला ते सगळं स्तोत्र आम्ही सगळ्याच जणी आहेत आमच्यातल्या इथं आत्ता उपस्थित काही ती सगळी स्तोत्र आम्ही छान म्हणून पाठ करून घेतलेली होती. निश्वासे नहि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीयमतो बाल्यात हरेर्नामैव केवलम. मीपणा माणसाचा किती असतो की मी केले, माझ्यामुळं सगळं झाले. पण तुला भरोसा आहे का रे? निश्वास, आपण श्वास घेतो आणि सोडायच्या वेळेला सुद्धा तुला भरोसा नाही आहे. कारण भगवंताची संपली वेळ किती तिथे निश्वाससुद्धा तिथेच राहतो, घेतला जात नाही. घेतलेला श्वास सोडता सुद्धा येत नाही अशी अवस्था होते. म्हणून कदा रुद्धो भविष्यती, हा जो आपला उच्छ्वास आहे हा कधी रोखला जाईल, संपला, तिथेच तुझा स्पॅन संपला. म्हणून काय कर, सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. पुढे एक छान आहे की सगळे यत्र भागवता कथाः गायन्ति भक्तिभावेन हरेर्नामैव केवलम. हरिः सदा भवेत् तत्र, बघा, हरिः सदा भवेत् तत्र यत्र भागवता कथाः गायन्ति भक्तिभावेन हरेर्नामैव केवलम. हरी तिथे वसेत, तिथं किंवा भवेत, हरी सदा वसेत तत्र, तो तिथेच राहत असतो. कुठे? यत्र भागवता कथाः, आपल्या भोवती आहेच बघा. पहाटे 5 पासून संध्याकाळी 6 पर्यंत आपल्याबरोबर हरी आहेच का? तर सारख्या भागवता कथा म्हणजे भगवंताच्या कथा, जिथे भगवंताच्या कथा चालतात तिथे हरी सतत निवास करतो. म्हणून पुन्हा तेच सांगतात की त्याला आवडतं आणि अशा कथा, आपलं कीर्तन, आपलं मनन चिंतन जिथं होतं ना तिथं भगवंत. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना की जेव्हा जेव्हा कीर्तन करायचं असतं, आता आपल्यामध्ये आहेत रेखा तोर वगैरे, त्यांना माहिती आहे की तो हनुमंत असतोच. हनुमंतासाठी बघा, तुम्ही गडावर गेले असाल तशी छान एक आसन केलेलं असतं, इतकं सुंदर करतात बघा. ते अगदी देखणंच असतं सुंदर, रंगबिंग हनुमंताला आवडेल असा तो पिवळसर रंगाचं किंवा तो जो रंग असतो विष्णू, आणि त्याला अगदी बसायला अशी लोड गादी वगैरे करतात. कारण अशी कल्पना आहे की भगवंत येतो पण हनुमंत तर नक्कीच असतो कीर्तन ऐकायला प्रत्येक ठिकाणी. म्हणजे भगवंत असतातच. त्यामुळे हे जे आपलं चाललं इथे, त्यांची आपल्याला जरी जाणीव होत नसली तरी सुद्धा ते आहेतच. आणि कधीतरी आपल्याला असं वाटतं बघा, आहे आपल्याबरोबर कोणतरी. म्हणून पूर्वी कुठं फिरायला जायचं असू, अंधारातनं कामाला जायचं असू, पण तेव्हा आईवडील सांगायचे की काही नाही, रामाचं नाव घ्या, रामरक्षा म्हणा. आणि ती म्हणत गेली. मागे एक अशी हे पण आली होती बघा व्हॉट्सअपवर, की एक तरुण मुलगी असते आणि ती एकटी जात असते. पण तिला आठवतं की आईनं सांगितलेलं आहे आत तसं जग सगळे रामरक्षेतले श्लोक, आणि ती म्हणत म्हणत जाते. तर तिचा पाठलाग करणारे काही तरुण असतात, कुश्चित म्हणजे दुश्चित अंतःकरणाचे. तर ते जसे जसे तिच्याजवळ येतात तसं तिच्याजवळ त्यांना 2 पहारेकरी म्हणजे वॉचमनसारखे किंवा सिक्युरिटी गार्ड हे पूर्ण तिच्या घरापर्यंत किंवा तिला जिथं जायचं असतं तिथपर्यंत ते जात असतात. आणि मग ह्यांना निराशेनं परत यावं लागतं. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी योगायोगानं गाठ पडली असेल, पुन्हा त्यांनी स्वतःचं रूप बदललं असेल, तर म्हणे तुझ्याबरोबर कोण होते 2? ते स्वतः साक्षात राम आणि लक्ष्मण हे सगळीकडे बरोबर असतात. जिथे संकट असेल, जिथे अडचण असेल, अंगावर शहारा येतो, असे ते प्रसंग खूप आपण पाहिलेले आहेत. किंवा लहानपणीची एक ती कथा पण मला फार आवडते, मागेही सांगितली असेल. वडील गेलेले असतात आणि तो 5 वर्षाचा मुलगा वनातनं जायचं असतं शाळेमध्ये,
आईच पहिल्यांदा जायची सोडायला, पण रोज कसं शक्य आईला तिथे लांब पोचाणं. तर तो म्हणतो, आई मी एकटा कसा हो? अरे तू एकटा नाही आहेस, तुझ्याबरोबर कन्हैया दादा आहे म्हणे. तो कृष्ण दादा म्हणा किंवा कन्हैया दादा. रोज जायचं आणि फक्त तुला वाटलं की तू हाक मार, कन्हैया दादा आहेस ना कन्हैया दादा, आणि तिथून ओ म्हणून तो द्यायचा त्याला रोज. आणि जिथून जिथून हाक मारेल तेवढा त्या ऋषींच्या ऋषिकुळात जाईपर्यंत त्याला त्याची साथ असायची. शेवटच्या दिवशी जेव्हा जसं आपलं समापन असतो तसं त्यांचा जेव्हा समाप्तीचा दिवस असतो शाळा संपल्यानंतर, तर सगळ्यांनी ठरवलेलं असतं की गुरुजींच्या मोठ्या एवढ्या पात्रामध्ये दूध आणायचं आणि सगळ्यांनी बासुंदी म्हणू आपण जसं म्हणतं तसं तो प्रसाद म्हणून गुरुजी देणार असतात. सगळे म्हणतात चला आपण आज भरपूर नेऊन, मग कुणी कुणी आणले असतील त्या म्हातारीच्या गोष्टीसारखं. गावातल्या लोकांनी कळशा भरून नेलं असेल, ज्यांचे श्रीमंत असतील त्यांनी मोठाले भरून नेले असतील, पात्र भरून नेले असतील, डबे भरून नेले असतील. आणि याच्याकडं कुठं आहे दूध? तो म्हणतो आई मला दूध न्यायचं. आई म्हणते आपल्याकडं दूध नाही, ते उपमन्यूसारखीच तिची अवस्था. काही नाही म्हणे, तू कन्हैया दादाला माग. आणि मग तो म्हणतो कान्हा दादा आज मला गुरूंसाठी दूध पाहिजे. तर कान्हा दादा येतो आणि त्याला छोटंसं पात्र, आता ते 5 वर्षाचं मूल केवढं नेणार हो, आपले गडू म्हणतात तसं गडूभर दिलं त्याला आणि नेलं त्याने. तर सगळे हसायला लागले केवढं आणलंय ना. आणि तो म्हणतो जाऊ दे माझ्या कान्हा दादांना दिलेलं आहे म्हणे. आणि तो ओतायला लागतो तर अनएंडिंग, संपतच नाही. सगळी पात्र भरून गेली गुरुजींच्या घरातली तरी संपलंच नाही. म्हणतात कुठं आहे तुझा कान्हा दादा? म्हणे राहतो वनातच. चला म्हणे तुम्हाला दाखवतो. असं सगळ्यांना दिसतो का तो? त्याची आत्यंतिक प्रेम प्रीती, आईची प्रीती भक्ती, आणि म्हणून त्याला तो दिसतो. असं म्हणतात की त्या कथेत मग सगळ्यांनाही दिसला किंवा दाखवला. म्हणजे त्याची एवढी ताकद होती, प्रल्हादासारखीच त्याची एवढी ताकद होती की त्यांनी त्याला सगळ्यांना दर्शन देवविलं असं म्हणूया आपण. ठीक आहे. तर आता निस्सीम पूर्ण सगळं अगदी ज्याला आपण निश्शेष म्हणलं, निस्सीम नाही निश्शेष. निस्सीमचा अर्थ वेगळा होईल की त्याला सीमाच नाही. ज्ञान हे निस्सीम आहे. तर निश्शेष ज्ञान ज्या वेळेपर्यंत अज्ञान जेव्हा संपत नाही तोपर्यंत आपलं निधन होणार नाही. म्हणजे त्या अज्ञानाचं निधन होत नाही तोपर्यंत आपण खरं ज्ञान मिळवू शकणार नाही. असं खूप म्हणजे याच्यावर जेवढं आता चिंतन करू ना तेवढं एक मग डोक्यात सुचायला लागतं की हे ज्ञान अज्ञान पिऊन आपलं खऱ्या अर्थानं निधन, बरं का, आपलं म्हणजे मीपणाचं निधन. नाही तर तुम्ही म्हणाल मग कशाला ज्ञान घ्यायचं आपण जर मरणारच असू तर. मरण तर जन्मलेल्याला मरण आहेच, पण म्हणून तसं निश्शेष हे आपलं व्हायला पाहिजे. अज्ञान जळून जायला पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे. आणि आपण नाहीसे होईपर्यंत म्हणजेच जे श्रवण मनन निदिध्यासन या सगळ्या अभ्यासाच्या योगानं असंग शुद्ध बुद्ध सच्चिदानंद रूप हा जो आत्मा आहे तो मी आहे अशा ज्ञानवृत्तीमध्ये जेव्हा आपलं साधक जाईल किंवा आपण जेव्हा जाऊ साधकाच्या ठिकाणी याचा जेव्हा उदय होईल या सगळ्या वृत्तीचा, तशा अर्थानं ज्ञानवृत्ती चांगली आहे बरं का. पण अज्ञानादी प्रपंच पूर्ण नष्ट व्हायला पाहिजे. आता आजच मी सकाळी एक विधान केलं बरं का. आता तुम्हाला ते कितपत पटेल माहिती नाही. 1 तास देवासाठी आणि 3 तास देहासाठी असा वेळ जातो. तो सकाळचा जो 1 तास ज्ञानेश्वरीचा छान मिळतो पहाटेचा, मग 6 वाजले की करा, काही अजून आसनं राहिले असेल, प्राणायाम राहिले असेल, साधना राहिली ती करा, फिरून या. मग मंदिरात जात असते, पुन्हा आल्यानंतर आपल्याला स्वयंपाक करा किंवा नाश्ता करा, जे काय करा, सगळं आवरावरी कळतो का हो वेळ किती जातो ते. आणि आपण 1 तास देतो तर सगळेजण म्हणतात तुम्ही 1 तास बसला सकाळी. तर मला तर वाटतं एकावर एक शून्य आला आणि 10 तास बसायला मिळालं तरी माझी तर तयारी आहे. त्या संसारात इतकं रमायला नको आहे, पण तिथे शेवटी जातोच वेळात. आणि मग हे एका क्षणात सगळं आपलं संपून जातं, क्षणात सगळं नष्ट होतं. आणि मग आपल्या स्वभावधर्माला अनुसरून जी काही ज्ञानाची प्राप्ती हळूहळू व्हायला लागते किंवा ही अज्ञानाची जी बाधा झालेली असते
ती ज्या वेळेला पूर्ण लयाला जाईल तेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं. पण ते इतकं सहज व्हायला पाहिजे, जी 4 उदाहरणं दिलेली आहेत तसं. एका क्षणात सगळं संपून जायला पाहिजे. इतका वेळ अज्ञान होतं आणि आता मला ज्ञान झालं याचीसुद्धा आठवण नाही राहायला पाहिजे. होईल हळूहळू आपली पण तशी अवस्था. म्हणजे अज्ञानाचा नाश, या प्रपंचाचा, या सगळ्याचा अज्ञानाचा नाश करून आत्मैक्य किंवा आत्म्याशी ऐक्य. मगाशी ताईंनी प्रश्न छान विचारला की अभेद आणि ऐक्य हे दोन्ही एका वेगळं आहे. तर भेद नाही तो अभेद, आणि ऐक्य म्हणजे दोन्ही एकच आहे. तर अशी जेव्हा आपली अवस्था होईल, अशी निश्शेष सगळं नाहीसं होईल, ती अवस्था आपल्याला यायची आहे आणि तिचा प्रयत्न करायचा आहे. आत्ताशी तशा अर्थानं 10वी उभी आहे. अजून आपल्याला 30पर्यंत गाठायचे आणि अजूनही त्यांनी छान छान पुढे प्रकरणं दिलेली आहेत, ती समजून घ्यायची. म्हणून अज्ञानाला पिऊन शब्द किती छान वापरले हो. अजून एक या पिऊनवरनं बघा, एक वाक्य मला आठवते की मनुष्य काय करतो, सुख घटाघटा पितो आणि दुःख हळू ते संपतच नाही आपलं. पण उलट पाहिजे की नाही, दुःख घटाघटा पिऊन टाकलं पाहिजे आणि सुख हळू म्हणजे ज्ञानाचा जो आनंद असेल, ते जे सुख असेल ते अखंड मिळायला पाहिजे, पुन्हा ते संपता कामा नये. तसं हे ब्रह्मविषयक जे अज्ञान आहे हे पिऊन टाकलं पाहिजे आणि जी आपली वृत्ती आहे, वृत्ती ज्ञान जे आहे ते हळूहळू वाढवलं पाहिजे. मग असेच ते सांगत होते सुरेंद्र सर की मी, अहम, सहाहम, तो परमात्मा म्हणजे मी आहे, अशी भावना व्हायला पाहिजे. सोहम ते गाणं मला प्रार्थना छानच होती, ती कुठंतरी लिहून ठेवलेली आहे पण आता थोडी विस्मरणात गेली. पण त्यातली एकच ओळ फार आठवते. सोहम जपते पहुँचो दशमे द्वाराओ. चला इथंच थांबूया आपण. तर आपला सगळा भ्रम जो आहे हा सगळा संपून जाऊ देत म्हणून तुकाराम महाराजांचं एक फक्त वचन सांगते. तुका म्हणे अहम ब्रह्म, आड येऊ नेदी भ्रम. तुका म्हणे अहम ब्रह्म, आड येऊ नेदी भ्रम. म्हणजे हा जो भ्रम आहे ना, हा मध्ये आड येता कामा नये. फक्त अहम ब्रह्म हीच आपल्याला सारखी अनुभूती आली पाहिजे. आणि हे वृत्तीज्ञान किंवा ज्ञानाची वृत्ती खऱ्या अर्थानं आपल्याला जेव्हा अनुभवायला मिळेल, तेव्हा हे सगळं अज्ञान संपलेलं असेल, त्याची सुरुवात झालेली असेल. याच्यावरचं गिरवाण सांगायचं राहिलं ते सांगते. तथा समग्रम ज्ञानम पीत्वा ज्ञानम विवर्धते. किती छान सांगितले बघा. तथा त्याचप्रमाणे समग्रम अज्ञानम, सगळं अज्ञान पिऊन टाकायचं. जसं औषध पिऊन टाकतो की नाही कडू की लगेच ताप कमी होतो. ज्ञानम विवर्धते आत्मानो निधनम यावत निःशेषम साधयेत केलं. तसं स्वतःचं आत्म्याचं म्हणजेच मीपणाचं जेव्हा निधन होईल त्यावेळेला आपल्याला निःशेष असं सगळं अज्ञान संपल्यानंतर खरं ज्ञान होऊ शकेल. म्हणून अभंगामध्ये म्हणतात, तैसे अज्ञानाने शिवोनिया ज्ञान, तैसे अज्ञानाने शिवोनिया ज्ञान. नाही शिवोनिया हा एका ठिकाणी वाचलं मगाशी मी, की हे अज्ञान कसं असतं तर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये त्या स्त्रीचा विटाळ किंवा तिची शिवाशिव हा जो शब्द पूर्वी होता, हल्ली आता तो वापरते नाही. तर तो 4 दिवस पाळला जायचा. तर तो शिवाशिव डोक्यात बसली माझ्या. जैसे अज्ञानाने गिळोनिया ज्ञान, जैसे अज्ञानाने गिळोनिया ज्ञान, विश्वी वाढे पूर्ण आत्मैक्याते, विश्वी वाढे पूर्ण आत्मैक्याने. तेव्हा कळे कोणा कैसे होय शांत, तेव्हा कळे कोणा कैसे होय शांत. अखंड अनंत आत्मरूपी, अखंड अनंत आत्मरूपी. तो अनंत आहे, आत्मरूपी आहे, तो
तो अखंड आहे आणि त्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. थांबूयात. म्हणणार आहे कोणी प्रार्थना? हो मॅडम, मी म्हणणार आहे. म्हणा लगेच म्हणा. हां. इदमुपकर्तं भुवनमण्डलम् आधी कोण म्हणलं होतं म्हणते? भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायताम् येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं वामुदिकल्पं नवतदीयं वयक्वं चाल्पं विषयविपदा व्रातमन्तल्प वाग्नेयेन भूषित सरस्वती मन्दिरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवणात् परमानन्दं निहितो यत्र मृतनित्यन्द काव्यतत्त्वतो कृतवन्द तत्र सायं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा तेजती साधु संत मनुविधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हितनेण ती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनुविधला माझा आरती ज्ञानराजा कनकाचे तात करी पूजा गोपिका नारी नारद तुंबर गायन करी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुविधला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुविधला माझा आरती ज्ञानराजा सद्गुरुनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.